खूप खूप स्वागत. ग्रुप बी चा आपण हा सामना पाहतोय. गावदेवी भादवड आणि जयदुर्गा टेमगरपाडा यानंतर खारबाव आणि पाये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. यानंतरचे पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन देवेश्वर पाये आणि कालिकामाता खारबाव. जयदुर्गा टेमगरपाडा नाणेफेकी जिंकून संजयभाई मात्र फॅन टीम गावदेवी भादवडनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जयदुर्गा टेमगरपाडा टीमला आमंत्रण दिले आहे. के मैदानावरचा आजच्या दुसऱ्या दिवसातून आपण 8वा सामना पाहतोय ग्रुप बी. त्यानंतर आपण ग्रुप ए चा 9वा सामना पाहणार आहोत पाये आणि खारबाव. सर्व उपस्थित खेळाडू मित्र आणि त्या टीमच्या सोबत आलेले आपले सर्व सपोर्टर समर्थक सर्वांचं धमान चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रदीप जोशी साहेब अभिनंदन. श्री कालिकामाता खारबाव टीम विजयस्फोट खांडपे संघाला पराभूत करून ग्रुप ए मधून आपलं आव्हान जिवंत ठेवलेले आहे. प्रल्हाद नाईक गावदेवी भादवड टीमचे फ्रंटलाईन गोलंदाज P1 पहिली पॉवर प्लेची ओव्हर घेऊन प्रल्हाद नाईक आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. मोहनदास पाटील, विनोदजी शेंडे, विजेंद्र पाटील, जितू पाटील, उमेश पाटील अँड ऑल टीम. स्ट्राईकला कैलास नाईक, नॉन स्ट्राईकला संतोष दिवेकर. खारबाव टीम आणि पाये टीम यानंतरचा पुढील सामना असेल. प्रल्हाद नाईकचा पहिला चेंडू स्केअर ऑफ द विकेट गेले. लालचंद तरे करून चांगली फिल्डिंग. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन कैलास नाईकनं स्वतःच आणि जयदुर्गा टेमगरपाडा टीमचं धावांचा अकाउंट ओपन केलाय. बघूया संतोष दिवेकर. अतिशय चांगला सामना आपण पाहिला होता कालवा टीम सोबत. क्या बात आहे. सुरेख चेंडू आणि अतिशय चांगलं इष्टांच्या मागे संजयभाई म्हात्रेंचं इष्टरक्षण. सर्व काही चांगलं या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूमध्ये एक. प्रल्हाद नाईक बॉलिंग ट्रॅकवर. इथे रिवर्स फटका गेलेत मच्छिंद्र म्हात्रे. क्या बात आहे. खूप चांगले प्रयत्न आपण पाहतोय मच्छिंद्र म्हात्रे यांची. तिसरीचा प्रयत्न आणि इथे बघूया तिसरी धाव पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय चांगले या 3 धावा धावून पळून पूर्ण केलेत. कैलास नाईक हरिभक्त पारेण आहेत. खूप चांगली फिटनेस आपल्याला त्यांची चांगली पाहायला मिळते. 3 धावेनं संघाची टोटल आपण पाहतोय 4. तीन चेंडूमध्ये 4. 1 वर कैलास नाईक, 3 वर संतोष दिवेकर. षटकातील 4था चेंडू. इथे बघूया चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट उडवला आहे. लालचंद तरे डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू उचलत आहेत. इथे फक्त एक सिंगल. इथे एक धाव घेतली. तिथे मच्छिंद्र म्हात्रेंकडे चेंडू गेला तर 3 धावा घेतल्या. म्हणजे नक्कीच अगदी कुठला क्षेत्ररक्षक कुठे आहे
कसं थ्रो येईल हे देखील खूप चांगलं ठाऊक आहे खेळपट्टीवर असणाऱ्या दोन्ही फलंदाजांना. गुड क्रिकेट. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाज प्रल्हाद नाईक यांना. धावसंख्या आपण पाहतोय 5. चेंडू टाकून झाले 4. इथे रिव्हर्स फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. शॉट फाईन लेगला ज्ञानेश्वर म्हात्रे. शॉट थर्डमॅनला मच्छिंद्र एक सिनियर खेळाडू. एक सिंगल धाव. धावसंख्या 6. शेवटचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. बघूया चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला गेलेत. मच्छिंद्र म्हात्रे चेंडूला उचललाय. दुसरी धाव. फलंदाज कैलास नाईक. क्या बात है. गुड क्रिकेट. धावाच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. खूप मेहनत केली होती थ्रो करण्यासाठी नक्कीच मच्छिंद्र म्हात्रेनं आणि तितकाच चांगला थ्रो यष्टीरक्षक संजयभाई म्हात्रेनं पकडून कैलास नाईकची विकेट घेतलेली आहे. क्या बात आहे. काय क्रिकेट आहे. एका बाजूला गावदेवी भादवाड तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा टेमगरपाडा भिवंडी तालुक्यातील दोन्ही टेनिस बॉल क्रिकेट मधली खूप मोठी नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न होते झालं विणलं होतं. प्लॅनिंग बनवली होती गावदेवी भादवड टीम कडून आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की कैलास नाईक यांना आपण जरी बॉलआउट किंवा झेलबाद नाही केला तरी धावबादच्या स्वरूपात बाद करायचं आहे. ही चर्चा कदाचित झाली असावी गावदेवी भादवड टीम मधून. बघूया शैलेश म्हात्रे टीमचे एक चांगले खेळाडू आहेत गावदेवी भादवड. आता इष्टांच्या मागे आपण प्रल्हाद नाईक यांना पाहतोय. 1 ओव्हर 1 बाद 7. दोन्ही टीम साठी सदाभाऊ म्हात्रे सामना खूप महत्वाचा आहे. चेंडूला अगदी टॅप केलाय मच्छिंद्र म्हात्रे. आतापर्यंत 3 चेंडू मच्छिंद्र म्हात्रेनं या 7 चेंडू मध्ये पकडलेत. वा गुड क्रिकेट. जयदुर्गा टेमगडपाडा टीमकडे कैलास नाईक तर गावदेवी भादवडकर लालचंद तरे असे 2 दिग्गज खेळाडू आपल्याला आमने सामने पाहायला मिळतात. शैलेश म्हात्रे क्या बात आहे. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग संतोष तरे यांच्या माध्यमातून. विकास नाईकनं या आधीच्या सामन्यात एक चांगला षटकार ठोकला होता कालवा टीमच्या अगेन्स्ट. धावसंख्या आपण पाहतोय 9. 8 चेंडू मध्ये 9. पहिल्या ओव्हरला 7 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडू मध्ये 2 सिंगल. इथे पावलांचा वापर जरूर केला आहे. एक सिंगल धाव आलेली आहे. दोन्ही चांगले संघ आमने सामने खेळताना पाहायला मिळतात. हा 40+ सामना नसून जणू काही रेग्युलरचा सामना मैदानामध्ये सुरू आहे असे दोन्ही टीमचे खेळाडू हा सामना खेळतात. चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेटला लालचंद तरे चेंडूच्या समोर येत आहेत. चांगली फिल्डिंग. कैलास नाईक बाद झाल्यानंतर नक्कीच चांगला अगदी सामन्यावर पकड आपण पाहतोय. शैलेश म्हात्रेनं 4 चेंडूमध्ये 4 सिंगल दिलेत. संघाची टोटल पोचली 11 वर. 10 चेंडू संपलेत आणि 11 धावा
लागलेले आहेत. एक गडीच्या मोबदल्यात शैलेश मात्रे क्या बात आहे. फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखली होती. बघूया इथे विकेटचं पतन होईल. संतोष दिवेगार सर बाद आहेत की सेव्ह आहेत फलंदाज. एक सिंगल धाव. धावसंख्या 12. नक्कीच शैलेश मात्रे बघूया एक धाव आणि एकाच धावर समाधान. सदा मात्र शैलेश मात्रेनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 6 सिंगल दिलेत. वा, शैलेश मात्रेची गोलंदाजी. नवीन 40+ संघटनेमध्ये देखील या खेळाडूच्या नावाचा बोलबाला खूप पाहिलेला आहे. जोशी 11 भादवड हे संघाकडून खेळताना शैलेश मात्रेनं खूप चांगला क्रिकेट खेळलेला आणि या संघटनेमधून देखील संजयभाई मात्रे फॅन टीम गावदेवी भादवडमधून देखील शैलेश मात्रे नेहमी चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, 2 ओव्हर 13. संजयभाई मात्रे क्रमांक 3चं षटक घेऊन गावदेवी भादवड टीम कडून आपल्या बॉलिंग ट्रॅकवर स्वतःला तयार करतात. 12 चेंडू खेळायचे आहेत. 9 विकेट हातामध्ये आहेत. बघूया जयदुर्गा टिमगडवाला टीम किती धावांचं टार्गेट सेट करेल. 13. 7+6. विकास नाईक स्ट्राईकला आहेत. संजयभाई मात्रे यांच्या समोर क्या बात है. सुरेख चेंडू. के मैदानावरचा संजयभाई मात्रे यांनी हा पहिला चेंडू डॉट टाकलाय. गुड बॉलिंग. चांगला टप्पा ठेवलाय. इथे बॅटची कडा घेऊन चेंडू ज्ञानेश्वर मात्रेनं यष्टीरक्षेच्या मागे पकडलाय. 14 चेंडूमध्ये 14 धावा आलेत. दोन्ही टीमच्या खेळाडूंना दोन्ही संघाच्या खेळाडूंचं चांगले डावपेच माहीत आहेत. कुठला फलंदाज कुठल्या दिशेनं फटका मारेल, कुठला गोलंदाज कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल याचा परिपूर्ण अभ्यास या दोन्ही टीमच्या खेळाडूंना आहे. डॉट बॉल. 3 चेंडूमध्ये संजयभाई मात्रेनं 1 धाव खर्चित केलेली आहे. इथे बघूया ज्ञानेश्वर म्हात्रे चांगला क्रिकेट. प्रल्हाद नाईक देखील चांगला क्रिकेट खेळतात. एकच धावेल. पंधरा धावा लागलेत. 16 चेंडू टाकलेत आणि 15 धावा. बघूया चेंडू पॉइंट डिझनकडे सरसावतोय. क्या बात आहे. मच्छिंद्र म्हात्रे इथे प्रल्हाद नाईकनं हा चेंडू सोडलाय. इथे विकेटचं पतन. संतोष दिवेगार
2 धावा आलेत. नॉट आउट आहेत. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 17 धावा. फुल डोस घेतलाय. अगदी चेंडू चाललाय लॉंग अप सीमा पार चौकार. 17+4 21. 3 ओव्हर मध्ये 7च्या सरासरीनं 21 धावा आलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम 4था ओव्हर घेऊन गावदेवी भादवड टीमचे सर्वात सिनियर गोलंदाज मच्छिंद्र म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आहेत. बघूया 4था ओव्हर. इथे बघूया चेंडू अगदी 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. वाईट +22 अशा अतिरिक्त 3 धावा या चेंडूवर आलेत. चोवीस धावा लागलेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यष्टीरक्षक चांगले असले की शॉर्ट फाईनल आणि शॉर्ट दरम्यानची क्षेत्ररक्षण ताकद वाढते. आणि जर शॉर्ट फाईनल आणि शॉर्ट दरम्यानचे क्षेत्ररक्षक जर चांगले खंबीर असले तर यष्टीरक्षकाची ताकद पाहायला मिळते. पुढील चेंडू. धावसंख्या 24. मच्छिंद्र म्हात्रे. इथे चेंडू अगदी हलक्या हाताने केलेला आहे. बघूया 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आणि फलंदाज सर फलंदाज बाद आहेत की सेफ आहेत आपण निर्णय कळवायचा आहे. सर विकेट आहे. यस फलंदाज सेफ आहेत. चला पंचांनी नॉट आउट घोषित केलाय. धावसंख्या आपण पाहतोय 25. बघूया चेंडू अगदी ऑन साइडला केलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज विकास नाईक धावबाद. 26 धावा.
चौकार आहे. तीस धावा. नो प्लस 4 35. आजच्या दिवसातील के मैदानावरचा सर्वात नक्कीच इथे मोठे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 35. क्या बात आहे मनोहर तरे सरांनी अगदी सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू पकडलाय. बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. भीमर चेंडू मच्छिंद्र म्हात्रेने या चेंडूवर भीमर केला आहे गावदेवी भादवड टीमला. फ्री हिट चेंडू होता इथे देखील वाईट. फ्री हिट कायम. धावसंख्या झाली ती 36. फ्री हिट कायम आहे. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन पाय आणि खारबाव टॉस साठी हा. जोशी साहेब आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. फ्री हिट बघूया. एक सिंगल धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी ते चांगला थ्रो केलाय आणि रवींद्र नाईक बाला येथे धावचित बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय प्रमोद दिवेकर टीमचे कॅप्टन. संजू जोशी यांच्याकडून या दमन दौऱ्यासाठी आणि आजच्या गटातील के मैदानावर खेळणाऱ्या सर्व टीमसाठी शुभेच्छा लेत. प्रेम दीपक विश्वनाथ तले लैलेश पाटील संजू जोशी संजय मोरे आणि किशोरजी वाकडे सर्वांचं दमन चषकामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद संजू जोशी. आई गावदेवी सोनाले टीम कडून देखील या दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. 36 धावा लागलेत. सॉरी 36 धावा आहेत. इथे फलंदाज प्रमोद दिवेकर. वन शॉट म्हणजे इथे एकही धाव नाहीये. छत्तीस धावा. 37. येस 37 धावा. बघूया एक सिंगल मनोज च्या बॅट मधून 2 धावा आलेत. 2 रन अभी का 2 रन ले. कितना हुआ 39. 40 का टारगेट. मनोज विजयजी भुरे आपण यायचं जरा. एक इनिंग करायची. चला आपण टॉस करूया. यस
नक्कीच रवींद्र तरे सरांच्या शुभ हस्ते आपण पुढील दोन्ही टीम दरम्यान नाणेफेकी करूया. एका बाजूला आपण पाहतो देवी स्पोर्ट पाये आणि दुसऱ्या बाजूला श्री कालिका माता खारबाव. चला किशोर पाटील खारबाव टीमचे कॅप्टन प्रदीप जोशी साहेब कॅप्टनला पाठवा आपण. उमेश कारभारी क्या बात है. उमेश कारभारी. कॅमेरामॅन आपण नाणेफेकी कव्हर करायची आहे. रवींद्र तरे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. नक्कीच दोन्ही टीमला विजयाच्या शुभेच्छा देताना नाणेफेकी पाये टीमनं जिंकली आहे. विजयजी पुरे आपला निर्णय काय? संजू जोशी आम्हाला जॉईन झालेत. क्या बात आहे. संजयभाई म्हात्रे यांच्यासाठी इथे पारितोषिक लागलेत ऑनलाईन. संजू जोशी यांच्याकडून संजयभाई म्हात्रेंना प्रत्येकी षटकार 1000 रुपये बक्षीस आहे. तले परिवार प्रेम दीपक विश्वनाथजी तले लैलेश पाटील संजू जोशी संजय मोरे आणि किशोरजी वाकडे यांच्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. चे टार्गेट आजच्या दिवसातील ही सर्वात मोठी धावसंख्या 39 जयदुर्ग टेंबडवाला टीमनं आपल्या नावी कोरलेली आहे. 8वा सामना आहे. यानंतरच्या 9व्या सामन्याची नाणेफेकी जिंकून पाये टीमनं प्रथम घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी कारबाव टीमला आमंत्रण दिलेलं आहे. चला संतोष तरे आणि यशवंत तरे ही भादवड टीमची सलामी जोडी. विकास नाईक चेंडूची पाहणी केली जाते. यशवंत तरेकडून चेंडू निवडला गेलाय. संतोष तरे आणि यशवंत तरे ही भादवड टीमची सलामी जोडी पोचलेली आहे. प्रति ओव्हर 10च्या सरासरीनं 40 धावा बनवायचे आहेत विजयासाठी गावदेवी भादवड टीमला. चला तरेजी लगेच आपण खेळायला सुरुवात करूया, कारण की यानंतर आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. आणि भारतीय वेळेनुसार आपण पाहिलं तर 3:56 झालेली आहेत. चला पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल. यस गेम ऑन. बघूया संतोष तरे टू विकास नाईक. पहिला चेंडू अतिशय चांगला, अगदी चेंडू बुंद्यामध्ये टाकला होता. तितकाच चांगला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिलाय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन संतोष तरेनं स्वतःचा आणि जयदुर्ग भादवड टीम धावांचा अकाउंट ओपन केलाय. चेंडूला अगदी लेट कट केलाय. चेंडू कव्हर गली क्षेत्रामध्ये सरसावतोय. चांगली फिल्डिंग संतोष दिवेकर यांच्या माध्यमातून. यशवंत तरेनं 2, संतोष तरेनं 1, 2 चेंडू मध्ये 3 बनवायचे 40.
अतिशय चांगला सामना आहे. इथे हा चेंडू पाठवलाय सीमा पार, षटकार. काय फटका केला यशवंत तरेनं. अतिशय चांगला टायमिंग साधला होता. चेंडूला दिशा दिली आणि चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. षटकार. धावसंख्या 9. प्रति ओव्हर 10च्या सरासरीनं धावा बनवायचे आहेत. क्या बात आहे. ते विकेटचं बदन. चार चेंडूमध्ये 9 धावा आणि 1 विकेट. मैदानामध्ये संजयभाई म्हात्रे. पॉवर प्लेच्या ओव्हरच्या अजून 2 चेंडू बाकी आहेत. खूप चांगला चेंडू. चेंडूला अगदी प्रमोद धिवेकरनं पकडलाय. मिडॉन रिझन मधून ज्या धावगतीची गरज आहे त्या धावगतीला स्पर्श केलेला आहे. 5 चेंडूमध्ये आले 10. इथे झेल ड्रॉप केलाय. संतोष तरेचा झेल होता. एक ओव्हर 1 बाद 11. क्या बात आहे. धावांचा आकडा तर लागला 11. अजूनही बनवायचे आहेत. नक्कीच इथून पाहिलं तर 29. म्हणजे प्रति ओव्हर 10 धावा बनवायची. ते 11 बनवलेत. हा झेल बालानं ड्रॉप केलाय. संतोष तरेचा झेल सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. कारण की डेल्टिन ग्राउंडवर कालच्या पहिल्या दिवसातून सर्वात वैयक्तिक मोठी धावसंख्या संतोष तरे यांच्या नावे 39. कालवा टीमच्या अगेन्स्ट. गोलंदाज प्रमोद धिवेकर. चला चला फिल्डिंग लावून गेलं लगेच. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. पहिल्या ओव्हरसाठी नक्कीच तुम्ही 5 मिनिटं खर्च केलेली आहेत. छोटू लष्कर होते. विकेट गेलेत. कैलास नाईक. चांगली फिल्डिंग. 1 सिंगल. धावसंख्या 12. आजच्या दिवसातून सदैव मात्र इथे प्रथमच 39 धावा बनलेत. 40 धावा बनवल्या भादवडने तर त्यांच्या नावे रेकॉर्ड राहील. आणि जर थांबवल्या तर जयदुर्ग टिंबडपाडा टीमच्या नावी हा 39चा आकडा सर्वात मोठी धावसंख्या राहील. फुलटॉस. चेंडू हवेमध्ये. संतोष धिवेकरनं झेल टिपलाय आणि ते संजयभाई म्हात्रे यांची विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये लालचंद तरे. खूप मोठं नाव आहे.
गावदेवी भातवड टीमचा हा एक मुख्य आसरा. क्या बात आहे, स्विंग अँड मिस. उद्या शरीराचा वेध घेतलाय की चेंडू बॅटला स्पर्श झालाय. पंचांचा इशारा येत नाही म्हणजे चेंडू बॅटला चाटून गेलाय. एक सिंगल धावनं लालचंद तरेनं या सामन्यातून आपलं अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. क्या बात आहे, संतोष तरेचा झेल ड्रॉप आणि त्यानंतर हा ठोकलाय बिग हिट षटकार. इथे चेंडू अगदी स्टंपच्या भरून गेलाय. षटकार खाल्यानंतर प्रमोद दिवेकरनं कमबॅक केलाय. ओव्हर नंबर 2 चे 5 चेंडू. धावसंख्या 19. बघूया इथे चेंडूला अगदी ग्लास केलाय रवींद्र बाळा. चेंडूला उचलतायत, चांगली फिल्डिंग. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आलेत 20 आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये अजूनही बनवायचे 20. म्हणजे सामना अगदी कट्टू काट आहे, समान रेषेमध्ये सामना आहे. दोन ओव्हरमध्ये जादूगर कैलास नाईकची एक ओव्हर बाकी आहे. मात्र तिसरी ओव्हर बघूया गोलंदाज रवींद्र नाईक बाळा येतील का. नक्कीच आमचे प्रदीप जोशी साहेब खूप मेहनत घेताना दमन दौरा 2026 12 मध्ये 20. रवींद्र नाईक क्रमांक 3 समोर फलंदाज संतोष तरे. पहिला चेंडू. क्या बात आहे, रमान दिवेकर इष्टांच्या मागे अतिशय चांगलं इन्स्ट्रक्शन करताना. डॉट बॉल. 11 मध्ये 20.
चांगला फटका आपण पाहतोय व्हीसेप मध्ये प्रमोद दिवेकर थ्रो आलाय एक सिंगल धाव 2 चेंडूमध्ये 1 दिली येणारे चेंडू आहेत 10 आणि धावा बनवायचे 19 10 मध्ये 19 सदाभाऊनं टेन्शन झालंय सकाळी 15 मध्ये 10 त्यांना बनवता आले नव्हत्या इथे फटका उडावलाय अगदी लालचंद तरेनं चेंडूला पाठवलाय सीमापार षटकार क्या बात आहे परफेक्ट यॉर्कर काय कमालीचा चेंडू टाकलाय वा अप्रतिम 22 ची एक सिंगल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 28 8-12 कमॉन बाला आणि 8 मध्ये 12 क्या बात आहे चांगला चेंडू चांगला क्रिकेट इथे दुसरी धाव लालचंद तरेनं पूर्ण केलेली आहे गुड रनिंग 7 मध्ये 10 7 चेंडू 10 धावा नक्कीच सोळा धावा दिलेत 4 धावेची गरज 6 चेंडू 4 6 चेंडू मध्ये 4 आणि आता सामना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला लालचंद तरे तर दुसऱ्या बाजूला कैलास नाईक बेस्ट वर्सेस बेस्ट पहिल्या चेंडूवर सामना फिनिश होईल की बघूया काही चेंडूची वाट पाहावी लागेल लालचंद तरेला तिसऱ्या ओव्हरमध्ये जे टार्गेट केलं रवींद्रला खूप चांगली प्लॅनिंग केली होती दोन्ही फलंदाजांनी एक एक ब्लास्ट केला 6 चेंडू 4 धावा 36 धावा जोडलेत 3 ओव्हरमध्ये
गोलंदाज कैलास नाईक. दोन्ही चांगले खेळाडू आमने सामने. पहिल्या चेंडूवर कुठल्या खेळाडूचा विजय होईल याकडे सर्वांच्या नजरा लागली आहेत. चला जादूगार, आपण लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. इथे एक सिंगल धाव. धावसंख्या 37. पाच चेंडू 3 धावा. संतोष तरे वन मॅन आर्मीची भूमिका अदा करतात. सलामीला आलेत. खेळपट्टीवर चिकाटीने फलंदाजी करतायत. चेंडूला लेट कट केलाय. शॉट थर्डमॅन चे क्षेत्ररक्षक धावतायत. 2 धावा पूर्ण केलेत. स्कोर इज लेवल. क्या बात आहे. रवींद्र तरेसर आमच्याकडे आलेत. हातामध्ये काही 500च्या कडक नोटा पाहायला मिळतात. क्या बात आहे. चार चेंडू मध्ये आता फक्त आणि फक्त एका धावीची गरज आहे. आणि विजयी धाव संतोष तरेनं पूर्ण केली. क्या बात आहे. संतोष तरेयाना महाराष्ट्राचे महागायक आणि गावदेवी भादोड टीमचे कोच प्रशिक्षक रवींद्र तरे सरांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. आणि लालचंद तरेला देखील 500, कारण की दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार तिसऱ्या ओव्हरला ठोकला होता. धन्यवाद तरे सर. आपले शुभ हस्ते हे आपल्या दोन्ही सहकारी मित्रांना पारितोषिक द्यायचे आहेत. या जोशी साहेब, जोशी साहेब आपण या. जोशी साहेबांचे शुभ हस्ते देऊया आपण. अभिनंदन संजयभाई म्हात्रे अँड हार्ड लक. नक्कीच प्रमोद दिवेकर अँड ऑल टीम. जयदुर्गा टेमगरपाडा. दोन्ही खेळाडू या दोघांना रवींद्र तरे सरांकडून प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस आलेले आहे. आणि तरे सर तुम्ही देखील समोरच्या कक्षामध्ये लगेच जॉईन व्हा. चला दोन्ही टीम अगदी बघा प्रेमनाथ भाई आणि आमचे मनोहरजी तरे खूप चांगला क्रिकेट एन्जॉय करतात. या दोन्ही खेळाडू दोघांनी एक एक जो षटकार ठोकलाय त्याच्यासाठी हे प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राईज रवींद्र तरे सरांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडूंना दिले जातोय. अभिनंदन. नक्कीच दोघांनाही हे प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस रवींद्र तरे सरांकडून. अभिनंदन. लालचंद तरे अँड वन मॅन आर्मी संतोष तरे. अभिनंदन. चलो रवींद्र तरे सर तुम्हाला देखील शुभेच्छा. यस.